नमस्कार, मी माझ्या गावाला आहे आणि आजची तारीख आहे 18 आणि आमच्या कोकणामध्ये एक पद्धत आहे. होळीनंतर होळी झाल्यानंतर रंगपंचमी झाल्यानंतर ही पालखी निघते. ही पालखी सकाळपासून मांडावरती असते, मांडावरून निघते आणि ती प्रत्येकाच्या घरी जाते. प्रत्येकाला टाईम दिला जातो. त्याप्रमाणे पालखी आज माझ्या घरी येत आहे आणि हिचं महत्त्व असं आहे की बरेचशा कोकणातले जे हे रत्नागिरीपर्यंत सीमित आहे. सिंधुदुर्गामध्ये ही पद्धत नाही आहे, फार कमी देखील आहे, पण रत्नागिरी जिल्ह्यामध्येही तुम्हाला मिळेल. ढोल ताशे असतात. नंतर हे निशाणी आहे, ही निशाणी आहे, याची पूजा केली जाते. त्याप्रमाणे हा माझ्या भावाचा मुलगा आहे, तो माझा मोठा भाऊ आहे मागे, आणि हे आता पालखी आमच्या घरी आणत आहेत. याचं महत्त्व असं आहे की कोकणामध्ये बाकीच्या सणाला आपल्याला मंदिरात जायला लागतं, परंतु ह्या सणाला आपल्याला देव आपल्या घरी येतो आणि ह्या प्रकारे आपला उत्सव म्हणजे मॅक्झिमम कोकणी लोक जे आहेत रत्नागिरी जिल्ह्यातली, ही मॅक्झिमम लोक ही कोकणामध्ये येतात, कारण देव आपल्या बघा, हे देव आपल्याकडे आहे बघा. आता ही बघा, ही आता यांची आरती होते, सवासणी, हे बघा त्यांचे पाय धुतले जाते, ते बघा पाय धुतले जाते, हे बघा आता त्याच्याही पाय धुतले जातील. आणि अशा प्रकारे ही पालखी आपल्या घरी येते आणि नंतर या पालखी केली जाते. ही निशाणी आहे, ही निशाणी आहे. हे सगळे माझे भाऊ आहेत, माझ्या बहिणी आहेत, आता ढोलवाद्य आगमन झालेलं आहे आणि आता तो माझा भाऊ आहे, तो आता हार घालतोय. आता आपले जे काय मागण्या असतील ह्या देवासमोर मांडल्या जातात आणि पालखीची ह्या पहिली निशाणीची पूजा होते आणि नंतर पालखीची पूजा होते. हे सगळे गावचे आमचे ग्रामस्थ आहेत, ज्या वाड्या आहेत त्या वाड्यांना टाईम दिला जातो आणि त्याप्रमाणे म्हणजे दिवस आणि टाईम हे दोन्ही दिले जातात. एखाद तास इकडे तिकडे होतं आणि पालखी आपल्याकडे येते. ही पालखीची पूर्ण तयारी आहे. हे बघा, हे पालखीला भरपूर लोक बाहेर खाली उभे आहेत. हे बघा, मुंबईवरनं बरीच मंडळी, पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत आमच्याकडे. आणि म्हणजे ही आमच्याकडे असं नाही, प्रत्येक गावामध्ये आहे, प्रत्येक गावामध्ये आहे. आता जी नंतर जी हे आहे सगळं निशाणीला हे करत आहेत. आता जेव्हा पूजा करतील तेव्हा मी तुम्हाला परत या सगळ्या बहिणी आहेत. हे बघा दोन्ही साईडला अच्छा आहे. हे पूजा चालू आहे. आता आमच्या घरातले जेवढे आहेत आलेत, आमचे माझे भाऊ आले, त्यांच्या मिसेस आले, ते सगळ्या पूजा करतात. हे आता प्रत्येकाचं जी ओटी आहे, ओटी भरली जाते. मागण्या असतात प्रत्येकाला दिल्या जातात. त्या प्रत्येकजण आपल्या घरातलं ओटी भरते. प्रत्येकाचे जे सवासणी आहेत ते ओट्या भरतात जोडीने.